आभार मानतो, कारण उन्हातान्हात उभं राहून निसंकोच मनात कुठल्याही प्रकारे भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारे वाद न करता या ठिकाणी एका षटकाचे सामने, एकच षटक सामने सर्व सामने एका षटकाचे राहतील. मला पंचांविषयी बोलायचे म्हटलं तर या स्पर्धेसाठी सर्वात मोलाचं योगदान जे लाभलं आहे आपल्या सर्वांचंच, या पंच म्हणून ज्यांनी ज्यांनी कामगिरी या ठिकाणी केली, या सर्व पंचांचा मी मंडळाच्या वतीने आभार मानतोय. सर्वांनी टाळ्या वाजून या सर्व पंचांचा पुन्हा एकदा आभार मानायचे. सर्व पंचांनी अगदी अचूक निर्णय देऊन या स्पर्धेसाठी कुठल्या प्रकारे गालबोट न लावता एक पारदर्शकता जी आहे या स्पर्धेसाठी आपल्याला लाभली, या पंचांचा मी मनापासून आभार मानतो. आणि नावे पुन्हा नावे सांगायची ना पंचांची. उद्योगपती प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्फत मंडळाला 2000 रोख रक्कम जमा केली आहे, त्यामुळे त्यांचं मंडळ आभारी आहे. धन्यवाद काकाजी. असंच आपलं सहकार्य लाभू दे. मंडळासाठी रोख रक्कम स्वरूपात ते 2000 रक्कम दिली आहे. सहकार्याने एकजुटीशिवाय कुठलंही कार्य पूर्णत्वास जात नाही. आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे आपल्या दिगाशी गावची क्रिकेट स्पर्धा. कोणत्याही स्पर्धेसाठी किंवा या क्रिकेट स्पर्धेसाठी जे आपल्याला योगदान लाभलं, या दानशूर व्यक्तिमत्वांचं एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या दिगाशी. पुन्हा एकदा स्पर्धा सुरू होत आहे, सामना सुरू होत आहे. उंचावून मारलेला फटका या ठिकाणी प्रयत्न. मी स्वप्नीलजी भोयर साहेब यांना विनंती करतो मंचावर स्थानापन्न व्हावे. एक डॅशिंग, एक उंचावून मारणारा फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी गोल समवेत जोडले गेले आहेत. ते माननीय श्री रमेशजी पाटील साहेब, प्रतिष्ठित नागरिक आपल्या गावचे, आणि ज्यांनी डीजेची व्यवस्था करून दिले असे माननीय श्री स्वप्नीलजी भोयर साहेब, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी. या सर्व आदर्श व्यक्तिमत्वांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी धक्का बसतोय, तो मिलन कडून पुन्हा एकदा नॉट आउट. सुंदर असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं मंडळाकडनं. आपल्या चांगल्या असं टुर्नामेंट लाईव्ह थेट प्रक्षेपण. सामना एका षटकाचा राहील. पुढील सर्व सामने एका षटकाचे राहतील. वेळेअभावी सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. सामना फक्त 6 षटकांचा राहील. पुन्हा एकदा बकरा पळालेला आहे. प्रथम विजेत्या संघात दिलं जाणारे जे बक्षीस आहे बकरा, मंडळाने पहिल्या बक्षिसाची काळजी घ्यावी. तो नाराज झालेला आहे आजच्या दिवसात. मला वाटतं सोमवार आहे म्हणून का नाही, ज्याने प्लॅनिंग केलं होतं त्यांच्या नशिबात लाभलेलं नाही म्हणून मी. लहान मुलं सुद्धा आनंद घेत आहेत. बघा या स्पर्धेचा आनंद बघा. लहान मुलांपासून एक बोकड प्रथम विजेत्या संघात जो आपल्याला लाभलाय, या ठिकाणी व्यत्यय येत आहे या स्पर्धेसाठी. ज्या प्रकारे बैलगाडा शर्यत जसं बैल पळतात तसं बकरा पळताना मैदानामध्ये चारही बाजूला. चला स्पर्धा या सामना सुरू करा. पंच अजूनही 2-3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ज्या व्यक्तीने आपल्याला सहकार्य केलंय त्यांचं मंडळातर्फे मनापासून आभार. कोणी दिवसभरामध्ये पंच म्हणून कामगिरीचं योगदान ज्याने आपलं केलं, या सर्व पंचांचं मी या ठिकाणी नाव उल्लेख करू इच्छितो. उमेश भोईर, दीपेश पाटील, निलेश मराडे, कल्पेश जाधव, अजय पाटील, बन्सी मस्कर, या सर्व पंचांचं मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. खरोखरच मनापासून या ठिकाणी दिलं जाणारे योगदान या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा उंचावून मारल्या फटका, उत्तुंग षटकार, स्टँड अँड डिलेवर सरळ फेकून दिला 6 धावांसाठी.
सामना 6 चेंडूंचा आहे आणि म्हणून प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी घणाघात होणारे आक्रमक पवित्र फलंदाज घेणारे हे नक्कीच. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटकेबाजी. फलंदाज लॉंग एक- लेगच्या दिशेने गेलेला डिक्लेअर झोन मध्ये आणि एका धावेवरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. आदित्यचं काहीस गोलंदाजामध्ये चेंडू द्या. थोडीशी काहीतरी बदलफेर झाला. आक्रमकता या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर पाहावयास मिळते. 6 चेंडूचा सामना. बघूया 6 चेंडू असताना प्रतिस्पर्धी संघाला दिली जाणारी सर्वोच्च संख्या कितपत यशस्वी ठरतात हे फलंदाज. एडा बघत आईचा बी हे फलंदाज. बघूया 6 चेंडू धावसंख्या होती ती 8. पुन्हा एकदा फटकेबाजी. स्ट्रेट ड्राइव्ह बिटवीन टू फिल्डर्स. 2 धावा पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. सुरेख फटकेबाजी. 6 चेंडूचा हा खेळ. आपली शक्ती दोन्ही संघ लावताना या दोन्ही बाजूने हे दोन्ही संघ आपली शक्ती लावताना दिसून येत आहेत. बघूया गोलंदाज आणि 6 चेंडू. धावफलक 10. उंचावर मारण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने. सुंदर जेल समाप्त झाला. बॅटर क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. एडा बघता आईचा बी या सर्व संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. दक्ष 11 कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचे. दक्ष 11 या संघाचा कर्णधार. त्यांनी काय डीजे व्यवस्था लाभली आपल्याला. स्वप्नील भोईर साहेब यांच्या मार्फत मान्य स्वप्नील भोईर साहेब यांच्या मार्फत जी डीजे व्यवस्था लागले त्यांचं मंडळ मनापासून आभारी आहे. असंच तुमचं सहकार्य लाभत राहू दे. याच्या पुढे सुद्धा स्वागतासाठी मी आमंत्रित करतो युवराज पाटील यांना, मंडळाचे सदस्य, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मान्य श्री स्वप्नील भोईर साहेब. एक आदर्श व्यक्तिमत्व मान्य श्री स्वप्नील भोईर साहेब. आपल्या गावचे उद्योगपती मान्य श्री स्वप्नील भोईर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार. मंडळाचे सदस्य युवराज पाटील यांच्याकडून धन्यवाद साहेब. सामना सुरू करा पंच. मनीष बाद झाल्यानंतर कल्पेशने जिम्मेदारी उचलली होती. त्याने दाखवून दिले इतने आसानी से गिरने वाला नहीं तजुर्बे का हौसला मेरा. मुझे अपने दम पे चलने की आदत है. इसे मेरी अकड़ समझो या हौसला मेरा. एक कल्पेशने दाखवून दिलाय. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10. या धाव संख्येवर 11 धावेचं आव्हान ठेवलं आहे. एका षटकाचा सामना हा. धाव संख्या चांगली आहे आणि समोर गोलंदाज सुद्धा चांगला आहे मनीष नानवे. तो चांगला परफॉर्मन्स बाहेर सुद्धा ते खेळायला जातात. मोठ्या मोठ्या टुर्नामेंटही गाजवल्यात मनीष नानवे. आणि इथे सकाळच्या सत्रात जे सराव करतात ते गोलंदाज आहेत. त्यांना ग्राउंडचा पुरेपूर अंदाज आहे. त्या अनुभवपणाला लावताना आदित्य उंचावर मारण्याचा प्रयत्न. आदित्य याचा सक्सेस. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फिरकावून दिलाय. 6 धावांचा 11 धावांचं आव्हान. फलंदाज त्याने मोठे मोठे सामने जिंकले आहेत. चांगले चांगले सामने खेचून आणलेले आहेत. तो सुद्धा बाहेर खेळतो. त्याने सुद्धा आपल्या फलंदाजीची ताकद दाखवली आहे. त्या समोर जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. पाहूया मनीष नानवे विपक्षात आदित्य. पुन्हा पुलर लेनचा चेंडू उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा गरिबी में आटा गेला. पुन्हा एकदा तेच घडलंय आणि धाव संख्या एकदम कमी राहिली आहे. इथे गोलंदाजाला जर तुम्ही क्षेत्ररक्षण साथ देत नाही तर गोलंदाज काही करू शकत नाही.
पुढील होणारा सामना मास्टर वर्सेस विजयी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचे. अप्रतिम अप्रतिम चेंडू. पुढील होणारा सामना मास्टर Submarine delivery. वर्सेस डक्स 11. डिक्लेअर झोन एक धावणार नाही नाही ना. अप्रतिम निर्धाव असा चेंडू. निर्धाव चेंडू बरोबर संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 8. अप्रतिम क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतं मनीष नानवे याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी अनुभवपणाला लावताना मी म्हटलं होतं ना त्याच्याकडे ती क्षमता आहे, ती गोलंदाजी आहे, चाणाक्षता आहे. बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये संघाची धावसंख्या होती ती 9. 2 धावांची आवश्यकता अजून. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. रफ अँड टफ सामना करूया मरोची स्थिती इथे आली आहे. 2 चेंडू 2 धावा. पुढील होणारा सामना मास्टर लहरों को डर के वर्सेस कभी नौका पार Ducks नहीं होती, 11. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही सी चीटी दाना लेके कहीं बार दीवार पे चढ़ती है, कहीं बाल फिसलती है, मगर उसकी कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे जो कोशिश करील त्याची नक्कीच जिंकेल. तो प्रयत्न करील तोच सफल होईल आणि त्याच्याच वाट्याला यश येईल. 2 बॉलात 2. पुन्हा आदित्य बिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलेव्हरी 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं ना जैसे को तैसा मिला, बडा मजा आया. तो Ducks 11. आदित्य त्याने त्वरित मंचाशी संपर्क साधावा मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करण्यासाठी. आदित्य जैसे Ducks. को तैसा मिला, बडा मजा आया.